इकडे रत्नागिरीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महायुती व्हावी असे प्रयत्न असल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी सांगितले। महायुती म्हणून लढलो तर महाविकास आघाडी कुठेच पुढे येणार नाही असंही त्यांनी म्हटलंय। महाराष्ट्रामध्ये महायुती व्हावी असे आमचे प्रयत्न आहेत। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महायुती व्हावी यासाठी मी असेन, उदयजी असेन, रवींद्र चव्हाण आम्ही सगळे संपर्कामध्ये आहोत। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये जर का आम्ही महायुतीने लढलो तर महाविकास आघाडी ही कुठेही पुढे येऊ शकणार नाही। काँग्रेस मुक्त भारत हा पहिला आमचा नारा होता आणि काँग्रेस मुक्त महाराष्ट्र हे करण्याकरिता आमची एकी आवश्यक आहे आणि त्याकरिता आमच्या मतदारसंघामध्ये देखील महायुती होण्याकरिता मी स्वतः प्रयत्नशील आणि आमचा विश्वास नक्कीच महायुती होईल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।